नमस्कार, मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय उत्तर महाराष्ट्र लाईव्हचा विशेष कार्यक्रम आतली बातमी. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला. खरं तर मागच्या 20 वर्षापासून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी यश मिळवत आहे. 2004 साली हरिश्चंद्र चव्हाण यांनी पहिल्यांदा इथून यश मिळवलं. तेव्हा या मतदारसंघाचं नाव होतं मालेगाव मतदारसंघ, मालेगाव लोकसभा मतदारसंघ. त्यापुढे 2008 साली मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि 2009 पासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. खरं तर या मतदारसंघामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी जेव्हा सत्तेमध्ये होती तेव्हा सुद्धा इथल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कौल दिलेला होता. 2014ला मोदी लाट आल्यानंतर तर मोठं मताधिक्य या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात कांदा जो आहे तो कांदा आत्ताच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या डोळ्यामध्ये कांदा हा पाणी आणणार का असा प्रश्न उपस्थित झालाय. खरं तर मागच्या 4 ते 4.5 वर्षात जेव्हा भारती पवार या मंत्री झाल्या तेव्हापासून मी त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांचं कामकाज जे आहे ते एक पत्रकार म्हणून बघतोय. या सगळ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा कांद्याचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा तेव्हा भारती पवार यांनी त्या विषयाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय कार्यालय असेल, नाफेड असेल, पणन मंत्रालय असेल, इतर जे काही मंत्रालय या कांदा प्रश्नाशी, कांदा निर्यात असेल, कांद्याचा भाव असेल, या प्रश्नांशी निगडीत जे मंत्रालय असेल, जे विभाग असतील, या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत. ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले आहेत हे मी स्वतः बघितलेलं आहे. त्यासोबत त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय देखील आपलं मंत्रिपद असेल किंवा आपले कौशल्य वापरून केला, तो म्हणजे नाफेड मार्फत जी खरेदी केली जाते ती खरेदी त्यांनी दुप्पट केली. दुप्पट नव्हे तर 2.5 पट खरेदी ही नाफेडच्या माध्यमातून व्हायला लागली. जी आधी मागच्या 10 ते 15 वर्षापासून ज्या प्रकारे खरेदी होत होती त्याहून 2.5 पट जास्त कांदा जो तो नाफेडच्या माध्यमातून खरेदी केला जाऊ लागला. म्हणजे ज्यावेळी कांद्याचे भाव खूप मोठं उत्पादन होतं त्यामुळे कांद्याचे भाव पडतात त्यावेळी ह्या नाफेडच्या माध्यमातून हा कांदा खरेदी केला जातो. मात्र हे सगळं होत असताना सुद्धा नाफेडमध्ये जो अंतर्गत घोळ चालतो, तिथले अधिकारी जे सगळा तिथे बेबनाव आहे, बेबंदशाही माजलेली आहे, त्यामुळे नाफेडची जी खरेदी आहे ती प्रामाणिकपणे होत नाही किंवा ती विश्वासार्ह नाही असं देखील बोललं जातं. आणि त्यातून देखील शेतकऱ्यांचा जो रोष आहे तो रोष निर्माण होतो. त्यासोबत हे नाफेड जे आहे ते थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता ते कंपन्यांच्या मार्फत खरेदी करतं असं देखील समोर आलेलं आहे. खरं तर ही बेबंदशाही नाफेडमध्ये इतकी आहे का त्या ठिकाणी देखील भारती पवार यांनी प्रयत्न केले, मात्र तिथे त्यांना काहीसं अपयश आल्याचं म्हणजे बघायला मिळालेलं होतं. भारती पवार यांनी नक्कीच कांदा प्रश्नावरती अनेक प्रयत्न केले, हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. जेव्हा निर्यात बंदी लागली त्यानंतरही त्यांनी वारंवार या प्रश्नाच्या बाबत दिल्ली दरबारी आपले वरिष्ठ मंत्री असतील, आपले सहकारी असतील किंवा अगदी पंतप्रधान असतील, गृहमंत्री अमित शहा असतील यांच्यापर्यंत हा विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी सुद्धा मागच्या 1 वर्षामध्ये हा कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि त्यामुळे हा कांदा आता भारतीय जनता पार्टीला किंवा डॉक्टर भारती पवार यांना रडवणार की काय अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाली. खरं तर हा मतदारसंघ जर आपण बघितला, नाशिक लोकसभा मतदारसंघ किंवा धुळे लोकसभा मतदारसंघ, म्हणजे या दिंडोरी लोकसभेच्या दोन्ही बाजूचे जे मतदारसंघ आहे या मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी शहरी मतदार आहे आणि हा शहरी मतदार भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे असं बोललं जातं. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ जर आपण बघितला तर तालुक्याची गावं जर सोडली किंवा पिंपळगाव असेल किंवा मग लासलगाव असेल अशा बाजारपेठा सोडल्या तर हा पूर्णतः ग्रामीण भाग आहे आणि शेतीवर निगडीत इथली सगळी अर्थव्यवस्था आहे. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागे हा उभा राहणारा मतदारसंघ आहे. अशा या मतदारसंघामध्ये हा कांदा जो प्रश्न आहे या कांदा प्रश्नामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शेतकरी वर्ग जो आहे आणि इथला जो आपण जर भाग बघितला तर आदिवासी भाग, मराठा बहुल भाग, ओबीसी बहुल भाग किंवा अगदी मागासवर्गीय आणि मुस्लिम भाग
इथे सगळ्याच समाजाची लोक जी आहेत ती शेती करतात, सगळ्या समाज घटकांची लोक शेती करतात. त्यामुळे यावेळी या मतदारसंघामध्ये जात कुठली निर्माण झाली असेल तर ती शेतकरी जात आहे. आणि ही शेतकरी जात जी आहे त्या शेतकऱ्यांचा प्रचंड रोष जो आहे तो केंद्र सरकारच्या विरोधात आहे. खरं तर भारती पवार यांच्याबाबत रोष असण्याचं कारण नाही, त्यांनी खूप चांगली विकास कामं पण केलेली होती. मात्र केंद्र सरकारचं जे शेतकऱ्यांच्या बाबतचे जे धोरण आहे त्यामुळे आणि कांद्याचा जो 1 वर्षापासून निर्यातीचा जो विषय अडकलेला आहे त्यामुळे हा सगळा रोष निर्माण झालेला आहे. खरं तर गुजरात मध्ये जो पांढरा कांदा पिकवला जातो त्याच्यावरची निर्यात बंदी उठवल्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर केंद्र सरकारने निर्णय घेतला की इतरही कांदा तो काहीतरी 99,000 वगैरे मेट्रिक टन एक्सपोर्ट केला जाणार, निर्यात केला जाणार. मात्र शेतकरी आत्ताचा खूप हुशार आहे, त्याच्याकडे स्मार्टफोन आहे, त्याच्याकडे त्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, त्याच्याकडे गुगल आहे, त्याच्याकडे सगळी माहिती उपलब्ध असते. आणि एका शेतकऱ्यानेच मला सांगितलंय की दादा बघा तुम्हीच की कसं केंद्र सरकार आम्हाला वेड्यात काढतंय. आता ज्या ज्या देशांची निर्यात बंदी उठवलेली आहे त्यामध्ये भूतान आहे, नेपाळ आहे, अफगाणिस्तान आहे, काही प्रमाणात बांगलादेश, म्यानमार वगैरे अशी छोटी छोटी देश ज्यांची लोकसंख्या नाशिक जिल्हा एवढी पण नाहीये अशा देशांमधली निर्यात बंदी उठवलेली आहे. त्यातून कितीसा फरक पडणार आहे असा प्रश्न त्या शेतकऱ्यानेच मला उपस्थित केला. त्यातून अजून जास्ती रोष हा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्या रोषाचं कारण म्हणून भास्कर भगरे अगदी ज्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या उमेदवाराचा फोन नंबर किंवा त्याचा साधा फोटो सुद्धा स्थानिक पत्रकारांकडे नव्हता, स्थानिक कार्यकर्त्यांकडे नव्हता. असा उमेदवार जो आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर आहे, हा पडण्यासाठी उभा केलेला उमेदवार आहे, हा बळीचा बकरा आहे, इथपर्यंत ज्या उमेदवाराबद्दल बोलल्या गेलं त्या उमेदवाराची चर्चा आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वदूर होऊ लागलेली आहे. आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणून 29 एप्रिलला जेव्हा भास्कर भगरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले तेव्हा स्वखर्चाने हजारोच्या संख्येने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा शेतकरी आहेत हे मोठ्या संख्येने तिथे दाखल झालेले होते. असं सांगितलं जात आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून 12 ते 15,000 लोक त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते. या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात येते आहे की किती मोठा रोष हा केंद्र सरकारच्या त्या शेतकऱ्यांच्या धोरणाबद्दल आहे. आणि त्यातूनच हा भास्कर भगरे अतिशय नवखा वाटत असलेला, कच्चा उमेदवार वाटत असलेला उमेदवार आता सर्वदूर पसरतो आहे. इतकंच नाही तर आपल्याकडे मिळत असलेल्या माहितीनुसार भास्कर भगरे यांना प्रत्येक गावातून, काही काही तालुक्यांमध्ये असं ठरलंय की प्रत्येक गावातून 50-50 हजार रुपयाची वर्गणी काढून द्यायची. काही काही गावांमध्ये 50,000 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत आणि अजून 2-3 लाख रुपये वर्गणी काढून ठेवलेली, लागले तर परत घेऊन जा किंवा परत दिले जातील, असं सगळं झालेलं आहे. म्हणजे अगदी आदिवासी भाग असेल, मराठा समाजाचा भाग असेल किंवा SC ST या सगळ्या भागातून, या सगळ्या जो भाग आहे दुष्काळी भागापासून ते आदिवासी पट्ट्यापर्यंत या सगळ्या भागातून भास्कर भगरे यांना वर्गणी काढून दिलेली जाते की निवडणूक लढण्यासाठी. इतकी ही परिस्थिती, म्हणजे जो उमेदवार कच्चा वाटत होता तो उमेदवार आता टफ फाईट देण्याच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे आणि एक टेम्पो त्याचा तयार झालेला आहे. आणि भारती पवार, भारतीय जनता पार्टीला भास्कर भगरे हे अगदी नवचिन्ह असलेलं तुतारी वाजवणारा माणूस, हे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह सुद्धा घराघरापर्यंत लोकांनी स्वतःहून पोहोचवलेला आहे. अशी सगळी परिस्थिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे. खरं तर 2 मे रोजी भारती पवार या देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत. तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचाराला जोरात सुरुवात होणार आहे. पुढच्या 18 ते 20 दिवसामध्ये भारती पवार या सगळ्या शेतकऱ्यांचा जो रोष आहे त्याला कसं काउंटर करतात, त्याचसोबत भारती पवार यांची मागच्या 5 वर्षातली जी बदललेली प्रतिमा आहे, भारती पवार यांची 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक प्रतिमा होती, त्या प्रतिमेला सुद्धा भारतीय जनता पार्टीतून त्यांच्या नावाला जो विरोध झाला किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक जे आहेत ते भारती पवार यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत किंवा अडवणूक करतात किंवा अरेरावीची भाषा करतात, अशा पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टी असेल किंवा मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांकडून भारती पवार यांच्या बाबत केले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा काहीशी डागाळल्या गेलेली आहे. त्यामुळे ती प्रतिमा कशी काउंटर करतायत, त्यासोबत शेतकऱ्यांचा रोष हा कसा काउंटर करतायत
आणि जो भास्कर बगरे नावाचा वारू आता पसरलेला आहे त्याला त्या कशा काउंटर करतायत हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. त्याचसोबत भास्कर बगरे हे उमेदवार आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार आहेत. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग निफाड, चांदवड, देवळा, येवला, नांदगाव या मतदारसंघामध्ये आहे. जेव्हा अजित पवार यांच्यासोबत अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि त्यासोबत छगन भुजबळ देखील गेलेले होते, त्यानंतर पहिली सभा शरद पवार यांनी येवल्यामध्ये घेतलेली होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद हा लोकांचा मिळालेला होता. म्हणजे तोपर्यंत तर मराठा आंदोलन आलेलं नव्हतं, जरांगे विरुद्ध भुजबळ असाही सामना झालेला नव्हता, तरी सुद्धा शरद पवार यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता. त्यांचं या मतदारसंघामधून जिथून जिथून गाडी गेली, म्हणजे निफाड असेल किंवा इतर भागातून, तिथे जंगी स्वागत हजारोच्या संख्येने लोकांनी केलेलं होतं. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शरद पवार फॅक्टर सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्यासोबत दिंडोरी पासून ते नांदगाव पर्यंत शिवसेनेचं जे केडर आहे ते आतापर्यंत भाजपच्या मागे होतं. मात्र शिवसेनेचं जे केडर आहे, जी संघटना आहे ती आता ठाकरेंसोबत आहे आणि त्या ठाकरेंसोबत असलेल्या संघटनेचा फायदा देखील भगरेंना होऊ शकतो. त्यामुळे भारती पवार हा सगळा वारू कसा रोखतायत, भारतीय जनता पार्टी भारती पवार यांना निवडून आणण्यासाठी आणि आपला गड शाबूत ठेवण्यासाठी काय करतायत हे बघणं 18 दिवसामध्ये महत्वाचं असणार आहे. मात्र आजच्या परिस्थितीत तरी भास्कर बगरे यांचा वारू पूर्णतः मतदारसंघामध्ये उधळला गेलेला आहे. आणि आपल्याला देखील असं वाटत असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यासोबत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आपण फेसबुकच्या माध्यमातून बघत असाल तर आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. त्यासोबत इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जा. धन्यवाद.